नमस्कार मंडळी आपलीच हवा या यूट्यूब चॅनलला एक वेळेस नक्कीच सबस्क्राईब करा। मंडळी, ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांचा खून झाला त्यानंतर वाल्मिक अण्णा कराड यांना आज कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं आणि ज्या पद्धतीने वकिलांच्या माध्यमातून काही विचारणा करण्यात आली होती, जज साहेबांना काही मागण्यात आलं होतं, म्हणजे संतोष देशमुख यांच्या वकिलांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं होतं की जी सीआयडीची चौकशी आहे ती आम्हाला 10 दिवस वाढवून देण्यात यावी, ती कोठडी जी आहे ती वाढवून देण्यात यावी, अशा पद्धतीने संतोष देशमुख यांच्या वकिलांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं। त्याचबरोबर वाल्मिक अण्णा कराड यांचे जे वकील आहेत त्या वकिलांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं होतं जज साहेबांना की सीआयडीची जी चौकशी आहे ती आतापर्यंत 14-15 दिवस झालेली आहेत, आता परत तुम्हाला चौकशी कशासाठी पाहिजेत आहे आणि फार तर लागत तर असेल तर तुम्हाला सीआयडी चौकशी न घेता न्यायालयीन कोठडी घ्या, अशा पद्धतीचं वाल्मिक अण्णा कराड यांच्या वकिलांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे। त्यानंतर संतोष देशमुख यांचे भावांच्या माध्यमातून काल टाकीवर चढून त्या ठिकाणी सीआयडीच्या माध्यमातून काय चाललेले आम्हाला हे समजत नाही, पोलिसांच्या माध्यमातून नेमकं काय चाललेले, या केसच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती आम्हाला दिली गेली नाही, अशा पद्धतीचं त्यांच्या माध्यमातून काल आक्रोश करण्यात आला होता। त्या टाकीवरती चढून त्यांच्या माध्यमातून जे आहे ते सीआयडीच्या माध्यमातून काय चालू आहे ते आम्हाला सांगण्यात आलं, येण्यात यावं अशा पद्धतीची मागणी करण्यात आली होती। त्यानंतर मित्रांनो, आज मकर संक्रांतीच्या दिवशी कोर्ट हे फारसं बंद असते, परंतु ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांचा खून झालेला आहे त्यानंतर वाल्मिक अण्णा कराड यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं। कोर्टात हजर केल्यानंतर जे वकील आहेत, संतोष देशमुख यांचे जे वकील आहेत त्या वकिलांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं होतं की ज्या पद्धतीने वाल्मिक अण्णा कराड यांचे रेकॉर्ड असतील, ऑडिओ रेकॉर्ड असतील, व्हिडिओ रेकॉर्ड असतील, त्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आम्हाला काही पुरावे सापडण्यात आलेले आहेत, अशा पद्धतीने त्या वकिलांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं। त्याचबरोबर जे चाटेचे रेकॉर्डिंग असतील, त्याचबरोबर गुन्ह्याचे रेकॉर्डिंग असतील, ह्या कुठेतरी वाल्मिक अण्णा कराड यांच्या सोबत जोडल्या जात आहेत। त्यानंतर संतोष देशमुख यांचे भावांच्या माध्यमातून काल उपोषण झालं होतं। त्यानंतर आज वाल्मिक अण्णा कराड यांच्या आईच्या माध्यमातून त्या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून पोलीस स्टेशन समोर जे अन्नत्याग उपोषण असेल, पाणी सुद्धा घेतलं नव्हतं, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी उपोषण करण्यात आलं होतं। त्यानंतर त्या आईच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं, वाल्मिक अण्णा कराड यांच्या आईच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की माझा मुलगा हा निर्दोष आहे, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा आरोप हा सिद्ध होत नाही, तो पूर्णपणे आरोप खोटा आहे, अशा पद्धतीचं त्या आईचं म्हणणं होतं। त्यानंतर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमाने यांच्या माध्यमातून त्या आईला ट्विट करण्यात आलं होतं, त्या म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्विट करण्यात आलं होतं आणि असं सांगण्यात आलं होतं की आई तुम्ही फार भोळे आहात, अशा पद्धतीचं अंजली दमाने यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं। त्यानंतर अंजली दमाने यांच्या माध्यमातून असंही सांगण्यात आलं होतं, जर तुमच्या नातवंडाकडे म्हणजे तुमच्या नातवंडाकडे जर पिस्तूल असेल तर ती कशासाठी, असाही प्रश्न विचारलेला आहे। त्याचबरोबर वाल्मिक अण्णा कराडकडे यांच्याकडे एवढ्याला महागड्या गाड्या कुठून येतात, असाही प्रश्न अंजली दमाने यांच्या माध्यमातून विचारण्यात आला होता। त्याचबरोबर ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांचा खून होतो, खंडणी मागितल्या जाते आणि खंडणी मागितल्यानंतर त्यांचा खून होतो, यामागे कोणाचं राजकारण आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग असतील, ऑडिओ रेकॉर्डिंग असतील, या कोणाच्या सांगण्यावरून झालेल्या आहेत, असाही एक प्रश्न अंजली दमाने यांच्या माध्यमातून विचारण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी मराठा असेल, ओबीसी असेल, अशा पद्धतीचा वाद काहीसा निर्माण झालेला आहे। त्यानंतर आता एक मुख्य प्रश्न पडलेला आहे, तो म्हणजेच वाल्मिक अण्णा कराड यांना मोका लागणार का, अशा पद्धतीच्या काही न्यूज आज समोर आलेल्या आहे। आणि ज्या पद्धतीने वाल्मिक अण्णा कराड असतील, वाल्मिक अण्णा कराडचे जे रेकॉर्ड असतील, ऑडिओ रेकॉर्ड असतील, ते कुठेतरी जोडल्या गेलेले आहेत, त्या कारणाने सीआयडीच्या माध्यमातून जी चौकशी होती, जवळपास 14 दिवसाची चौकशी होती आणि यामध्ये काहीतरी पुरावे सीआयडीला सापडलेले आहेत, अशा पद्धतीचं या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून असेल, काही इतर माहिती सुद्धा सीआयडीला सापडलेली आहे आणि त्या कारणाने कुठेतरी सीआयडीला परत काही दिवसाची रिमांड जी आहे ती वाढून मिळावी, अशा पद्धतीची सीआयडीच्या माध्यमातून ही मागणी करण्यात आलेली आहे। त्यानंतर संतोष देशमुख यांच्या वकिलाच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलेले आहे की यांना जे आहे ते सीआयडीना काही दिवसाची कोठडी ही वाढवून देण्यात यावी, अशा पद्धतीची ती मागणी होती। त्यानंतर वाल्मिक अण्णा कराड यांच्या वकिलांच्या माध्यमातून
असं सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला आतापर्यंत 14-15 दिवस झाले सीआयडीची जे मुदत होती ती वाढवून देण्यात आली होती, परंतु सीआयडीची परत मुदत वाढ कशासाठी असा विचारणा करण्यात आलेली आहे। आणि तुम्हाला जर फारसं लागत असेल तर तुम्ही न्यायालयीन कोठडी मागू शकता। न्यायालयीन कोठडीच्या माध्यमातून तुम्ही काय विचारपूस आहे ती करू शकता, परंतु आता तरी सीआयडी चौकशी परत वाढवून देण्यात येऊ नये अशा पद्धतीची त्यांच्या माध्यमातून जज साहेबाला मागणी करण्यात आलेली आहे। परंतु यामागे ही मागणी फेटाळण्यात आलेली आहे आणि जी सीआयडीची चौकशी आहे ती परत सीआयडीला 10 दिवस वाढवून देण्यात आलेली आहे असं माहिती देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आता वाल्मिकांना कराड यांना मोका लागला का असाही प्रश्न निर्माण होतो। जर ऑडिओ रेकॉर्डिंग मॅच होत असतील, त्यांचे आवाज मॅच होत असतील, त्याचबरोबर गोले असतील, चाटे असतील, यांच्यासोबतचे जे व्हिडिओ रेकॉर्डिंग असतील, ऑडिओ रेकॉर्डिंग असतील, ह्या जर मॅच जर झाल्या तर निश्चितच जे आहे ते वाल्मिकांना कराड यांना मोका लागू शकतो। मोका लागल्यानंतर परत हे किती दिवसांना बाहेर येतात, मोका लागल्यानंतर फारसं कोणी बाहेर येतच नाही, परंतु यामागे परत काही फेरबदल होतात। 8 दिवसात काय फेरबदल होतात, नेमका पुढाकार कसा घेतला जातो आणि मोका कशा पद्धतीचा लावला जातो हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता नेमकं तुम्हाला काय वाटते या खुनाच्या प्रकरणात? ज्या पद्धतीने वाल्मिकांना कराड यांची जी आई आहे ती त्यांची बाजू मागते आणि कुठेतरी संतोष देशमुख यांचे जे भाऊ आहेत ते सुद्धा जे आहे ते न्याय मिळण्यासाठी लढत आहेत। नेमकं दोघांचं म्हणणं काय आहे आणि कोणाचं म्हणणं कितपत बरोबर आहे हे नक्कीच कमेंट मध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जय शिवराय।